Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक. अर्थ खात्यावरून शिंदे विरोधी भूमिकेत. 2 दिवसांपूर्वीच जयंत पाटील फडणवीसांसोबत बैठक. तर पवार यांची एनसीपी सत्तेत गेल्यास जयंत पाटील यांच्याकडे अर्थ खातं जाण्याची शक्यता. महायुतीत अर्थ खात्यावरून घमासान. राष्ट्रवादीला अर्थ खातं देण्यास शिवसेनेचा विरोध. शिंदेंनी शहांपुढे भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती. तर अर्थ खात्यासाठी दिल्लीमध्ये चर्चा करणार, मुख्यमंत्र्यांना भेटणार, तटकरेंची माहिती. 1.5 महिन्यामध्ये राज्यात आणि केंद्रात मोठे फेरबदल होणार. TV9 मराठीला दिल्लीतल्या सूत्रांची एक्सक्लुझिव्ह माहिती. फडणवीस आणि शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्यानं सूत्रांच्या माहितीला बळ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास रद्द. आव्हाड आणि जयंत पाटलांच्या भेटीनंतर शिंदे महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार. महाराष्ट्र सदनमधील कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहणार. पार्थ पवार यांची काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत भेट. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर पार्थ पवारांची फडणवीसांसोबत बैठक, सूत्रांची माहिती. पार्थ पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत काही वावगं नाहीये. पार्थ पवार संसदीय सदस्य म्हणून काम करतात. फडणवीसांना वेगवेगळ्या कारणास्तव भेटू शकतात. सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण. ठाकरे बंधूंचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा. 19 जुलैला शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंचं आंदोलन. उद्धव ठाकरे, राज ठाकरे उपस्थित राहणार. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 20वा दिवस. पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलनावर ठाम. 20 जुलैला संसदेवर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सामील होण्याचं जनतेला आवाहन. राजकारणात काहीही अशक्य नाही. दोन्ही राष्ट्रवादी येत्या 15 दिवसात एकत्र येणार. शिंदे ठाकरेंचंही भविष्यात मनोमिलन होणार. रवी राणा यांच्या दाव्यानं मोठी खळबळ. फडणवीसांना सल्ले द्यायला लाज वाटली पाहिजे. नागपूरमध्ये संघभूमीवर नाक रगडून पापाची माफी मागा. राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राला नितेश राणे यांचं पत्रातून प्रत्युत्तर. मुंबईतील प्रसिद्ध पारशी डेअरी फार्माचा परवाना FDA कडून निलंबित. अनेक अन्नपदार्थांवर बेस्ट बिफोर यूज बाय डेट ऑफ एक्सपायरी यांसारखी अनिवार्य माहिती नसल्याची बाब उघडकीस. तर गोरेगाव आणि मुलुंडमध्येही संशयास्पद दूधसाठा जप्त. पुण्यातील कंत्राटदारांना जीवन संपवल्याप्रकरणी रवींद्र धंगेकरांसह 14 जणांवर गुन्हा. धंगेकरांच्या पत्नीसह मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगेचाही समावेश. आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती. एनडीएच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांची आज बैठक. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार. अधिवेशनाची रणनीती आणि समन्वय कसा असावा यावर चर्चा होणार. मुंबईमध्ये आज दुपारी 2च्या सुमारास समुद्राला मोठी भरती येणार. सुमारे 4.49 मीटर उंचीच्या लाटा या उसळण्याचा अंदाज. तर किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावं, पालिकेचं आवाहन. आज विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, पुणे, सांगली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. 24 तासांच्या शोध मोहिमेनंतर अर्नाळा समुद्रात बुडालेल्या 2 अल्पवयीन मुलांपैकी एकाचा मृतदेह सापडला. तर एकाचा शोध अद्यापही सुरूच. समुद्राला आलेल्या लाटांच्या तडाख्यात 4 जण बुडाल्याची घटना. दोघांना सुखरूप वाचवण्यात यश. 2020च्या अध्यक्षीय निवडणुकीत फेरफार. चीननं 18 राज्यातील कोट्यवधी मतदारांचा डेटा चोरला. ट्रम्प यांचा आरोप. गुप्तहेर यंत्रणांनी माहिती दाबल्याचाही दावा. कच्च्या तेलाच्या किमतीत 1% वाढ. ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल $85 वर पोहोचलं. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या लष्करी संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. रोहित शर्मा 2027च्या वनडे वर्ल्ड कपला मुकण्याची शक्यता. वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची माध्यमांवर चर्चा. इंग्लंड दौऱ्यातील 19 जुलैचा लॉर्ड्स मैदानावरील सामना अखेरचा ठरण्याची शक्यता. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.